जय महाराष्ट्र। आज शिवसेना पक्ष आयोजित धाराशिव कळंब विधानसभा अंतर्गत आज पक्ष सदस्य नोंदणी अभियान ची काही बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अनुषंगाने आजची बैठक झाली आणि त्याचबरोबर धाराशिव आणि कळंब विधानसभा मतदारसंघातले जी काय जिल्हा परिषद गणाचे प्रमुख आपले पदाधिकारी आहेत, ज्यांना शिवसेनेमध्ये आम्ही विभाग प्रमुख म्हणतो, विभाग प्रमुख, पंचायत समिती गणाचे प्रमुख अशा लोकांच्या देखील निवडींची बऱ्याच काही निवडी आज करण्यात आल्या। त्या अनुषंगाने आजची बैठक होती। शिवसेना सदस्य नोंदणी अभियान हे शिवसेना पक्षाकडून राबवलं जाणारा खूप मोठ्या प्रमाणात अभियान आहे। आज प्रत्येक गाव पातळीवरती किमान 100-200 फॉर्म तरी आपल्या पक्षाच्या संघटनेची त्या ठिकाणी आपले नोंदणी झाली पाहिजे, ही पक्षाची संकल्पना। मग ते ऑफलाईन पद्धतीने असू देत किंवा ऑनलाईन पद्धतीने असू देत, पण आज गाव पातळीवरती ही सगळी नोंदणी झाली पाहिजे। घर तिथं शिवसैनिक, गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक, ही मुळात एकनाथ शिंदे यांची संकल्पना आज प्रत्यक्षात राबवण्यासाठी आजची ही बैठक उत्साहात संपन्न झाली। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका आणि धाराशिव नगर परिषद असेल किंवा कळंब नगर परिषद असेल, याच्या अनुषंगानं देखील काही आज महत्त्वपूर्ण चर्चा, पदाधिकाऱ्यांची चर्चा संपन्न झाली। जी काही इच्छुक उमेदवार असतील त्यांचं देखील आम्ही बायफर्केशन, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 असं आम्ही चालू केलेलं आहे। तर आरक्षणाची प्रक्रिया आणि होणाऱ्या संभाव्य निवडणुकीच्या अनुषंगानं काय मतदार नोंदणी जे असतील, त्याचे आक्षेप असतील, मतदार नोंदणीची प्रक्रिया असेल, तर अशी काय माहिती समोर आली आज पदाधिकारी चर्चेच्या माध्यमातून की आता नोंदवलेले मतदान हे मतदान त्या मतदानाला येणार नाही, किंवा आता जे आपण मतदान नोंदणी करत असेल तर ते मतदान नोंदणी झालेलं मतदान ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये येणार नाही, अशी देखील काही बाब आमच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून लक्षात आली। आणि त्याच्या अनुषंगानं आज 14 तारखेला आणि 15 तारखेला सन्माननीय महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री सरनाईक साहेब येणार आहेत, झेंडावंदन आणि काही स्थानिक कार्यक्रम, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, अशा पद्धतीचा हा सगळा कार्यक्रम असणार आहे। त्याच्या अनुषंगाने याची बैठक महत्त्वाची संपन्न झाली। जय महाराष्ट्र।